मैच ऑन का इशारा। ओपनिंग जोड़ी आएगी अजय मोरे के साथ सनी पाटिल और गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे अभिषेक जाधव कप्तान। P1 का ये ओवर, दो खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन, एक खिलाड़ी डीप स्क्वायर लेग और बाकी सभी खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर। सभी का स्वागत। सामने खेला, कमाल का स्ट्रोक है, खूबसूरत, नजाकत भरा, प्रॉपर टाइमिंग प्लस प्रॉपर कनेक्शन, ये आएगा 4। आते ही अपने आतिशबाजियों की शुरुआत की अक्षय मोरी ने। कमाल का 4 उनके बैट से हमने देखा। शाम का समय, दर्शकों की तादाद जरूर बढ़ेगी। मेरे साथ नरेश दड़वी सर, साथ ही साथ फॉर्चून लाइव इवेंट्स की टीम और हमारे होम साइड डीजे मनोज जी महाराज के जो डीजे ऑपरेटर है, उनकी भी तारीफ। रिवर्स स्वीप किया, दुधारी तलवार, दुधारी तलवार से किया है वार। नंबर आएगा एक और बार 4। रुकने का नाम नहीं ले रहे। एक बार सीधी उंगली से घी निकाला, टेढ़ी उंगली से भी घी निकाला। क्या कमाल की बैटिंग, 2 में 2 बाउंड्रीज। इस बार इनसाइड एज लगा, लेकिन ये देखिए नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ। और इस बार बैकवर्ड बाउंड्री के बाहर चौवो की हैट्रिक। बिना वॉशिंग पाउडर के धुलाई गेंदबाज की हो रही है। 3 में 3 बाउंड्रीज आई, हैट्रिक को पूरा किया अक्षय मोरी आज कमाल के फॉर्म में। लेकिन इस बार अपील जोरदार, यॉर्कर आई थी, लेग बिफोर विकेट के लिए जोरदार अपील की गई है। चलिए, नो आर्गुमेंट्स विद अंपायर, कोई भी बहस बिल्कुल भी नहीं करनी है। उन्होंने कहा तो मानना पड़ेगा, क्योंकि ऑफिशियल अंपायर क्वालिफाइड अंपायर है। उन्होंने बहुत सारी मेहनत ली है। प्रशांत जी बंदीवड़ी के सर, प्रीतम जी पाटिल सर और सुमित जी पवार सर, ये तीनों हमारे ऑफिशियल अंपायर, जिनकी भी हमें तारीफ करनी चाहिए। मैदान का पंच बहुत इंपॉर्टेंट होता है और इन्होंने अच्छी अंपायरिंग की है। स्वीप करने की कोशिश, पैडल स्वीप किया, फ्रंट फुट से खेला, गेंद जाएगी स्क्वायर लेग की दिशा पर। एक ही आएगा, एक से ज्यादा कुछ मिलने वाला नहीं है। लेकिन प्रणय पाटिल, इनके गंधर्व सोडा की भी हमें तारीफ करनी चाहिए। गर्मी में ठंडक का एहसास दिलाने का काम जिन्होंने किया है, वो प्रणय जी पाटिल, इनका गंधर्व सोडा, जिनकी भी हम तारीफ करेंगे। लेकिन कई सारे मेहमान हमारे मंच के ऊपर इस टूर्नामेंट की शान में 4 चांद लगाने के लिए आ चुके हैं। उन सभी का भी स्वागत। कई सारे टीम ओनर जिन्होंने बहुत बढ़िया योगदान दिया है। रिद्धि सिद्धि 11 परखंडे को जिन्होंने स्पॉन्सर किया, संचित भोसले साहब, जो सैनिक है, माजी सैनिक, कभी वो रिटायर्ड हो चुके हैं, लेकिन देश की सीमा पर भारत देश की रक्षा करने का काम जिन्होंने किया, संचित भोसले सर, और उन्होंने रिद्धि सिद्धि 11 को उतारा है। और उनके सामने टीम खेल रही है निर्वी मंथन 11, जिनके स्पॉन्सर्ड है किशोर भाई पाटिल और अभी कदम सर। इन्होंने उस टीम को जरूर उतारा, हल्के हाथों से खेला। शॉट थर्ड मैन गली के रीजन में बॉल को ट्रैवल जरूर किया जाएगा, लेकिन खिलाड़ी एकदम चुस्त मुस्तैद तैनात, गेंद को कैरी करेंगे। तब तक कोई रन नहीं है, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। और इसी डॉट गेंद के साथ पहला ओवर, जिसको मैं कहूंगा टाटा बाय बाय, और रन संख्या बनेगी 13 रन स्कोर कार्ड के ऊपर बगैर नुकसान।
के बाद रन बन चुके हैं 13। दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए न्यू बॉलर केम ऑन ट्रैक जो आपको नजर आएंगे प्रवीण मामूनकर। प्रवीण मामूनकर दूसरी ओवर के लिए जरूर आए हैं। टाइम देखिए, ज्यादा समय नहीं लेना है प्लीज। अंपायर आपको ऑन कर रहे हैं। अभिषेक यादव आपकी टीम को बताइए ज्यादा समय लेना नहीं है। वार्निंग यहाँ से आपको दी जाएगी समय की। टाइम सभी टीमों के लिए उतना ही दिया जाएगा, 20 मिनट 4 ओवर कंपलसरी। ये भी आपको ध्यान में रखना है क्योंकि क्रिकेट इज अ जेंटलमैन्स गेम और उसे डिसिप्लिन से खेलना बहुत ज़रूरी है क्योंकि डिसिप्लिन का दर्जा अव्वल दर्जा होता है इस खेल में। क्रिकेट खेल अंग्रेज़ों का, लेकिन प्यार उस खेल को सबसे ज़्यादा भारत में मिलता है। भारत देश में सबसे ज़्यादा खेला जाने वाला क्रिकेट का खेल, क्रिकेट की मायभूमि अब भारत को कहा जाता है। लेकिन 13 पे कालियां होता है, 13 का आंकड़ा टोटल है। 13 पे कालियां, लेकिन 13 पे बजेंगी तालियां। बल्लेबाज अजय मोरे और उनके साथ ही साथ सनी पाटिल 4 आएंगे। इस्तेमाल कर रहे हैं, पोजीशन में अच्छे आ रहे हैं, अच्छी अब एरिया को कवर कर रहे हैं और प्रॉपर टाइमिंग हो रही है बैट के साथ। टेक्निकलिटी बहुत ही बढ़िया है बल्लेबाज अजय मोरे की और बहुत टेक्निकल शॉट भी हमें देखने को मिले इस पारी में। इस बार सामने खेला, डाउन द ग्राउंड टैप कर दिया, हल्का सा गेंद में अतिरिक्त उछाल नजर आया, एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर और बहुत सारी दिक्कतों का थोड़ा सा सामना करना पड़ा। उसी की वजह से प्रॉपर पोजीशन में नहीं थे, लेकिन सिंगल यहाँ से रोक नहीं पाएंगे। दोनों ही टीम फाइनल में जाने का सपना दोनों ही टीमों ने देखा है, लेकिन किसका सपना सच होगा, किसका सपना पूरा होगा, ये देखने लायक बात होने वाली है। निर्वी मंथन 11 जिन्होंने मराठा वॉरियर को हराया क्वार्टर फाइनल के मैच में, केतन मुंडे इनको हराया निर्वी मंथन 11 ने, और उसके बाद उनकी टीम सेमीफाइनल नंबर 2 में आ चुकी है। चलिए अब भी वक्त आप ज़्यादा ले रहे हैं, मैं बताना चाहूँगा इतना समय दिया नहीं जाएगा। सेमीफाइनल भले ही हो, लेकिन टाइम के अंदर आपकी पारी को आपको पूरा करना पड़ेगा। बल्ले का किनारा, आउटसाइड एज, बाहरी किनारा लगेगा। शॉर्ट थर्ड मैन के रीजन में, गली के रीजन में बॉल को ट्रैवल किया गया, लेकिन अभी तक जिन्होंने सनसनी मचाई है इस टूर्नामेंट में, टीम निर्वी मंथन 11 के कप्तान सनी पाटिल, अभी तक उनको खामोश रखा गया है। 2 गेंदें उन्होंने डॉट खेली है, लेकिन कप्तान को सीना तान चलना पड़ेगा। डू और डाई की सिचुएशन, जीतोगे तो आगे जाओगे, यही होगा इस मैच में। फुल टॉस, घुटना टेक शॉट जरूर खेला और गेंद जाएगी दर्शक दीर्घा में। ब्यूटीफुल, एक्सीलेंट, मैक्सिमम। देर आए दुरुस्त आए, शेर को खामोश रखा जा सकता है, लेकिन बांध के छुप कर कर नहीं रखा जा सकता। सनी पाटिल ने बैट को खोला, एक और बार, इस बार भी उड़ा दिया गेंद को हवा में। चली चली रे गेंद मेरी चली रे, गई गई रे गेंद तो गई रे, एक और मैक्सिमम। डीजे ऑपरेटर बैक टू बैक 2 गेंदों में 2 छक्के लगाए हैं। प्रवीण मामूनकर के तारे मुझे गर्दिश में नजर आ रहे हैं।
क्योंकि दिन में तारे दिखा देने वाली बल्लेबाजी हो रही है। सनी पाटिल, मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है। और ये बताया सनी पाटिल, एक शेर जिसने अपनी दहाड़ को लगाया, फिर एक बार कारनामे को करने की शुरुआत कर दी है। सनी पाटिल ने बताया, हम आएंगे तो हम छाएंगे, कारनामा कर कर ही दिखाएंगे। कप्तान चला है सीना तान, और गेंदबाज को दिखाया गया है आसमान। ये हुआ है क्योंकि बैक टू बैक दो बड़े हिट बट बल्लेबाज सनी पाटिल के बैट से आ चुके हैं। प्रवीण मामूनकर थोड़े से चिंतित क्योंकि उन पे प्रहार किया जा रहा है। एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन इस बार मिस टाइमिंग हुआ। स्ट्रोक विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन, ये आपको जरूर देखने को मिलेगा। और डॉट गेंद की समाप्ति यहां से की जाएगी। डॉट गेंद पर कोई रन नहीं होता, टोटल वहीं पे रुका है। 2 ओवर का खेल हुआ और टीम की रन संख्या 30 रन स्कोर कार्ड के ऊपर बनेगी। चलिए भाई, टीम मीटिंग, ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक जरूर होगा। 15 का करंट रन रेट चल रहा है। फॉर्चून लाइव इवेंट्स की वेबसाइट को अपने ओपन किया है, जिनकी क्लियरिटी एंड क्वालिटी की चर्चा पूरे रायगढ़ ठाणे में की जाती है। चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलिए। साथ ही साथ इस टूर्नामेंट को आप देखिए और मज़ा भी ज़रूर उठाइए। कैमरामैन की तारीफ करनी चाहिए, बहुत ही अच्छा काम उन्होंने किया है। हमारे कैमरामैन प्रतीक और उनके साथ शुभम, इन दोनों की मैं तारीफ करूंगा। बतौर कैमरा ऑपरेटर की भूमिका निभाना उतना आसान नहीं होता, लेकिन प्रतीक और शुभम, इनकी हमें तारीफ करनी चाहिए। अच्छा काम वो कर रही है। अंकित जी पाटिल जो फॉर्चून लाइव इवेंट्स के फाउंडर है, प्रोप्राइटर है, साथ ही साथ ओमसाई डीजे, जिनकी भी हमें तारीफ करनी चाहिए। बहुत ही अच्छी साउंड क्वालिटी और बहुत ही अच्छी माइक सिस्टम जिन्होंने यहाँ पे उपलब्ध करके दी है। ओमसाई डीजे, जिनके प्रोप्राइटर हमारे दोस्त मनोज जी मराजगे, इनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। साथ ही साथ हमारी पूरी टीम, चाहे कमेंटेटर हो, अंपायर हो, स्कोरर हो, उन सभी की भी हम तारीफ करेंगे। ऑर्गेनाइजर्स की मैं तारीफ करूंगा क्योंकि सभी टीमों के लिए और सभी खिलाड़ियों के लिए एक बड़ा प्लेटफॉर्म यहाँ पे उपलब्ध करके दिया है। एमपीएल की सभी ऑर्गेनाइजिंग कमेटी, जिनका हमें शुक्रिया अदा करना चाहिए। भगवा, देखिए भगवा बहुत ही बढ़िया तरीके से लहरा रहा है। मराठों की शान और हिंदुओं का अभिमान ये भगवा मैदान की चारों दिशाओं में आपको देखने को मिलेगा। एकदम शान से, एकदम मान से लहरा रहा है। लेकिन मैच भी उतनी कमाल की होगी और गेंदबाज आएंगे कुणाल पाटिल तीसरी ओवर के लिए। साईदीप 11 जो टीम फाइनल में पहुंची, प्रसाद भाई राणे साहब जो उनके ओनर है, बहुत खुश है क्योंकि उनकी टीम फाइनल में पहुंच चुकी है। शुरुआत हुई है तीसरी ओवर की। आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीर से दूर रखा गया, रूम दिया गया, डॉट गेंद आई, लेकिन जीत के हीरो बने थे मयूर मुंडे। अच्छों को ठंडे करने वाले मयूर मुंडे बने थे हीरो पिछले मैच में। इस बार हिट जरूर लगाया, हवा में गेंद, कैच का मौका, प्रयास बहुत ही बढ़िया किए गए थे। कोशिश की मैं पूरे 100 नंबर दूंगा, लेकिन कैच लपक न पाए। गेंद जरूर जमीन पर गिरी और बल्लेबाज को एक जीवन दान यहां से जरूर दिया जाएगा। 40+ के खिलाड़ी थे वहां पे, अनिल जी मोरे, प्रयास उन्होंने अच्छे किए। 40+ के खिलाड़ी जिन्होंने बहुत ही अच्छा खेल किया। और 40+ की एक टूर्नामेंट नरेश सर 10 मार्च इसी मैदान के ऊपर 40+ की टूर्नामेंट भी आपके सामने आने वाली है। वनवटे का ये बहुत ही बढ़िया मैदान, पेन खोपोली एक्सप्रेस हाईवे को टच ये ग्राउंड है, लेकिन अंपायर ने बताया हाइट ज़्यादा होने की वजह से इस गेंद के ऊपर वाइड दिया जाएगा और 1 बाउंस की वार्निंग गेंदबाज को दी जाएगी। इसके बाद की अगर ऐसी गेंद आती है तो आपको पनिश ज़रूर किया जाएगा। सिर के ऊपर अगर गेंद की हाइट होती है 1 बाउंस होने के बाद, तो ऑफकोर्स रूल्स यही बता दें कि वो बॉल वाइड होती है और 1 बाउंस की वार्निंग गेंदबाज को दी गई है। इस बार रडार में गेंद आई थी, मिस टाइमिंग स्ट्रोक,
जाना था वाशी पहुंच गए काशी और बैक टू बॉलर कॉटन बोल्ड बर्निंग शिकार कुणाल पाटिल द कैच इज टेकन बैटर बैक टू पवेलियन पहला छक्का छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत ज्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो शिवनेरी खरं तर शिवनेरीतला शिव घ्यावा आणि रायगडातला राय घ्यावा तर शिवराय नाव तयार होतं आणि ज्यांनी मराठी म्हणून जगण्याचा मान आपल्याला या समाजामध्ये मिळवून दिला तमाम हिंदूवासियांना ज्यांनी त्यांचा हक्क मिळवून दिला ते आपले राजे अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत महाराजांना सुद्धा आपण नमन या ठिकाणी नक्कीच करूया लेकिन न्यू बैटर देखिए दैट नंबर 3 के पोजीशन पर आएंगे ऋषि पाटिल आए हैं लेकिन कुणाल पाटिल ने अच्छा ओवर डाला है अब तक इस बार बड़ा प्रहार किया आते ही अपने इरादों को साफ जाहिर कर दिया स्टैंड एंड डिलीवर पंची उड़ा भूर गेंद जाएगी कोसों दूर मिलेंगे 6 रन थैंक यू डीजे ऑपरेटर ऋषि पाटिल आते ही अपने बाजुओं की ताकत को दिखाया दमखम को दिखाया फुल टॉस खराब गेंद है फुल टॉस को फुल टोला गेंदबाज को खोल डाला ऋषि पाटिल ब्रांडेड माइटी यूज 6 ऋषि पाटिल शेर के मुंह में खून लग चुका है अब ये शिकारी शिकार को नहीं छोड़ेगा 2 मारे फुल टॉस से एक और बार इस बार भी उड़ाया गेंद जाएगी सीधा दर्शक दीर्घा में नतीजा आएगा कितने 6 रन 3 गेंदों में 3 6 छक्कों की पूरी की गई है हैट्रिक ऋषि पाटिल 1 मैन आर्मी इक्यावन अभी भाई कदम साहब इनकी तरफ से ऋषि पाटिल के लिए 500 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है 51 रन टीम का टोटल यहाँ से बनेगा 3 ओवर का खेल हो चुका है शुरुआती 3 गेंदों में नरेश सर कुणाल पाटिल ने रन 3 विकेट चटकाई थी 1
लेकिन उसके बाद 3 गेंदों में 3 छक्के गए। ऋषि पाटिल, मैंने कहा था ये शेर के मुंह में खून लग चुका है और ये शिकारी को अब दबोच के और उसके चिथड़े उड़ा के ही मानेगा। वही किया ऋषि पाटिल ने। 3 बैक टू बैक मैक्सिमम्स को हमने देखा उनके बाद से, और टीम का टोटल 51, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओवर्स। ये टीम का टोटल आपको नजर आएगा। अभी तो पिक्चर बाकी है, क्योंकि अभी तो आखिरी ओवर बाकी है और उस ओवर को डालने के लिए आएंगे नयन दड़वी। फुल टॉस, लेफ्ट हैंडेड बैटर, घातक बनेंगे। सनी पाटिल ने बताया, ऋषि पाटिल आप शेर तो मैं 125 शेर, लोहा गर्म है। चला ड्रायव्हर पटकन या आपण। शिवसेना खालापूर तालुका प्रमुख सन्माननीय संदेश भाई पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालं गेलेलं आहे। एकदम ब्लॅक हुंडाईची त्यांची कार 2600 संदेश भाई पाटील। टॉस की इस बार भी तोल दिया, गेंद को तोड़ फोड़ दिया। सनी पाटिल कातिल, खतरनाक, आग लगाने वाली, वाट लगाने वाली बैटिंग। थँक्यू डीजी ऑपरेटर। तालुका अध्यक्ष शिवसेना सन्माननीय संदेश भाई पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। त्यांच्या समवेत त्यांची सहकारी मंडळी अमोल मनकावडे असतील, तदनंतर तेजस भाई उतेकर असतील, यांनाही विनंती आहे। अमोल बलकवडे आणि तेजस भाई उतेकर यांनाही विनंती आहे यावं। खालापूर तालुका शिवसेना अध्यक्ष, एक मोठं नाव संदेश भाई पाटील, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव। विनंती आपण या। बॉल हवा में, कैच का मौका, इस बार कैच को पकड़ा जाएगा। पलटवार किया, नयन दड़वी ने किया है सनी पाटिल का शिकार। नौ गेंदे 24 रनों की पारी खेली है। सनी पाटील ने सन्माननीय नरेश दादा भोईर साहेब आमचे, त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं। नरेशजी भोईर साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं। आपलं स्वागत। 9 गेंदे 24 का योगदान दिया सनी पाटिल पवेलियन में अब आ चुके हैं। तेजस पाटिल गए न्यू बैटर मैदान के अंदर। गेंदे बची है 2 और 2 गेंदों में कितने नंबर जोड़े जाएंगे? टोटल है 63 रन, 63 रन है टीम का टोटल। 2 गेंदे और कितने आएंगे? तेजस पाटिल प्रहार किया लेकिन बल्ले का किनारा। बैकवर्ड रीजन में एक ही लेंगे, एक से ज्यादा कुछ लेंगे नहीं, क्योंकि ऋषि पाटिल को स्ट्राइक चाहिए। 3 गेंदों में 3 छक्के। ऋषि पाटिल रन फेस्ट, बिन मौसम रनों की बारिश आई है इस मैच के अंदर, और जो लाने का काम किया
अजय मोरे ने पहले शुरुआत की, सनी पाटिल ने उस शुरुआत को आगे बढ़ाया और ऋषि पाटिल क्या उसे खत्म करेंगे, अब ये भी देखने लायक बात होगी। लास्ट डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग, सामने खेला, बैक टू बॉलर, कलेक्शन किया, बहुत ही बढ़िया ओवर। नयन दड़वी ने अपने टीम को कमबैक दिलाया, विकेट यहां से जरूर जाएगी और इसी के साथ पहली पारी का खेल समाप्त हो चुका है। टीम का टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 4 ओवर के बाद 64 रन, 64 रन बन चुके हैं। आने वाली गेंदें बची है 24 और जीत के लिए बनानी है 65 रन। क्या निर्वी मंथन 11 ये रन बचा पाएंगी या फिर रिद्धि सिद्धि 11 परखंडे इन रनों को बनाकर अपने टीम का नाम फाइनल में पहुंचाएगी? कौन मारेगा बाजी ये पता चलेगा। 24 गेंदे बनाने हैं 65 रन। पण या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि पाहुण्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच केला जाईल। नुकतेच आमचे पाहुणे ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं, शिवसेना खालापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय संदेशभाई पाटील साहेब, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल। मी अक्षयभाई पाटील त्यानंतर रुपेशभाई पाटील यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण करायचा आहे। संदेश दादा पाटील खालापूर तालुका शिवसेनेचे अध्यक्ष, राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो ज्यांचा हातभार नेहमी खालापूर तालुक्याला राहिलेला आहे, त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातोय। खालापूर तालुक्याच्या विकासामध्ये ज्यांचा हातभार सातत्याने राहिलेला आहे आणि शिवसेनेचं नेतृत्व ज्यांनी खालापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे, असे खालापूर तालुका शिवसेना अध्यक्ष, एक दमदार व्यक्तिमत्व, तरुण तडफदार कार्यशील आणि विकसनशील व्यक्तिमत्व म्हणजे भाई संदेश पाटील, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय। तदनंतर त्यांच्यासोबत सन्माननीय अमोल बलकावडे साहेब आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी अमोल साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। संदेशजी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सगळी मंडळी आणि अमोलजी बलकावडे साहेब आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती केला जातोय। गेस्ट इज गॉड, आदर अर्पून या भाव सुमनांचे आदरपूर्वक स्वागत करूया। या सकल मान्यवरांचे आणि पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। त्याचबरोबरीने सन्माननीय रुपेश भाई जाधव साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी अक्षय पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रुपेश भाई जाधव आपचे पाहुणे आहेत त्यांचा सन्मान करायचा आहे। प्रत्येक पाहुण्याला दिला जाणार यथोचित मान सन्मान स्पर्धा मानाची आहे मराठा प्रीमियर लीग, आणि प्रत्येक पाहुण्याला मान सन्मान देणं आपलं कर्तव्य। आयोजक मंडळी अतिशय कर्तव्य दक्ष आहेत आणि रुपेश भाई जाधव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला। 24 गेंदे और 65 रनों की ज़रूरत है। बैटर मैदान के अंदर जरूर जाएंगे, लेकिन मुकाबले में क्या कुछ होगा, कौन मारेगा बाजी, कौन बनेगा बाजीगर, कौन बनेगा शिकार और कौन बनेगा शिकारी, ये पता चलेगा। लेकिन आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं आपको ले जाना चाहूँगा। 24 में 65 का हाल सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर अंकित मालूसुरे सर, इनके पास हम चलेंगे। मैं रुकता हूँ यहाँ पे, शुक्रिया। या ठिकाणी नुकतीच एक बातमी आमच्यापर्यंत पोहोचली जातीये। आपली माती आणि आपला खेळ ज्याला आपण म्हणतो तो खेळ म्हणजे कबड्डी। नुकतीच प्रो कबड्डी लीग स्टार स्पोर्ट्सची झाली आणि आपली पुणेरी पलटण त्यामध्ये चॅम्पियन झाली। पण आपला माती आणि आपला खेळ म्हणजे कबड्डी, आणि त्या कबड्डीच्या स्पर्धा येत्या 9 आणि 10 मार्चला डोनवटच्या मैदानावरती भरवल्या गेलेल्या आहेत। शिवसेना यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे।
9 तारखेला महिलांच्या कबड्डी स्पर्धा, 10 तारखेला पुरुषांच्या कबड्डी स्पर्धा आणि त्या भरवण्याचं काम केलं आहे खालापूर तालुका शिवसेना अध्यक्ष सन्माननीय संदेशभाई पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपली माती आणि आपला खेळ कबड्डी स्पर्धा 9 आणि 10 मार्चला आयोजित केलेल्या आहेत. त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. सगळ्यांनी त्या स्पर्धा आवर्जून पहा अशी आपण सगळ्यांना विनंती करूया. धन्यवाद मानस. पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि धावसंख्या उभारले ती 64 येणारे 24 चेंडू पर षटका गणिक 16.25च्या सरासरीनं 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये रिद्धी सिद्धी 11 परखंदे या टीमला. सलामीची जोडी मैदानावरती स्ट्रायकर एंडला कुणाल पाटीलने एक धाव प्राप्त केले. सुयोग लखिमले सध्या स्ट्रायकर एंडवरती असेल. सनी पाटीलचा हा चेंडू फटका फसवला. अजय मोरे चेंडूला जज करतोय. दुसऱ्या चेंडूवरती सनी पाटील विकेट प्राप्त करतो आणि या मॅच मध्ये बॅकफूट वरती ढकललं जात आहे रिद्धी सिद्धी 11 परखंदे टीमला. मराठा प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आता पूर्णत्वाकडे जात असताना या स्पर्धेचा सेकंड सेमीफायनल सामना मैदानावरती रंगतोय. या अगोदर मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय तो साईदीप 11 या टीमनं. जयेश दलवी त्या टीमला लीड करतायत आणि त्या टीमचे पुरस्कर्ते प्रसाद राणे यांना आपण पाहिलंय. मैदानावरती मॅच सुरू आहे. निर्वी मंथन 11 आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय रिद्धी सिद्धी 11 परखंदे. अभिषेक जाधव या ठिकाणी ठोकतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने दणदणीत षटकार. थेट ट्रॉफीवरती चेंडू येऊन आदलला. खरं तर अभिषेक जाधव सांगतो ही मॅच आम्ही सहजासहजी सोडणार नाही आहोत. या मॅच मध्ये मी लढण्यासाठी प्रयत्न करेन आणि असं म्हटलं जातं जितना बडा संघर्ष ना उतनी बडी जीत. तुम्ही आज केलेला संघर्ष तुमचा उद्याचं सामर्थ्य बनत असतो आणि ते काम करतो अभिषेक जाधव. पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं. आउटसाइड ऑफ स्टंप पद्धतीची लाईन होती आणि त्यामध्ये चकतोय तो फलंदाज अभिषेक जाधव. सनी पाटील या ठिकाणी कमबॅक करतोय ज्याने बॅटिंग फार चांगली केली होती. आता गोलंदाजी करत असताना दुसऱ्या चेंडूवरती भलेही विकेट प्राप्त केली असेल पण तिसऱ्या चेंडूवरती त्याला षटकाराचा मार बसतोय. धावसंख्या आहे 1-7. शेवटचे आता 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 58 धावांची. 20 चेंडू 58 धावसंख्येची गरज. फुलटॉस लँड होण्यापूर्वी चेंडू बॅट वरती कन्वर्ट केला जातो आणि चेंडूला दिशा दिली आहे डीप मिड विकेटच्या पलीकडे. या सत्रातील दुसरा षटकार. नंतर स्वीपचा फटका षटकारासाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. हा झेल कॅरी केला जातो. अभिषेक जाधव असं वाटलं होतं या मॅच मध्ये रंग भरेल पण त्यानं गमावली विकेट. दुसरी विकेट प्राप्त करतोय सनी पाटील. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दोन फलंदाज बाद 13. शेवटचे आता 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 52 धावांची. डीजे
आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कुणाल खोपकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. 18 चेंडू 52 धावांची गरज आहे. जो जिंकेल तो असेल मेगा फायनल मध्ये, जो जिंकेल तो असेल किमान एका ट्रॉफीचा हकदार. दोनही टीमच्या अस्तित्वाची लढाई आहे. एका बाजूला आपण बघतोय संचित भोसले यांचा संघ ज्यांना धावा बनवायचे आहेत 18 मध्ये 52, तर दुसऱ्या बाजूला किशोरबाई पाटील आणि अभिषेक कदम यांनी पुरस्कृत केलेला निर्वी मंथन 11 हा संघ. अखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार, डीप स्क्वेअर लेगला येतोय दर्जेदार षटकार. दलवी सर, खरं तर अभिषेक कदम आमचे मित्र आहेत आणि ते जर जिंकले तर आम्हाला घरी जाऊन देणार नाहीत. पण इथे मी स्वतः असं सांगेन की मॅच कोणीही जिंको, मॅच प्रेक्षकांची मनं जिंकणारी झाली पाहिजे. शेवटपर्यंत हा सामना गेला पाहिजे. ही मॅच जिंकून निर्वी मंथन 11 अथवा ही मॅच जिंकू दे रिद्धी सिद्धी 11, पण या मॅचमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली पाहिजेत. इथे प्रयत्न करेल कुणाल पाटील ज्याने ठोकलाय षटकार. शेवटचे आता 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 46 धावांची. 17 चेंडू 46 धावांची गरज. कुणाल खोपकर वरती चढवलाय प्रहार. कुणाल पाटील स्ट्रायकर एंड वरती तयार आहे. पुढ्यात अगदी स्लॉट मध्ये होता त्याला केलंय आउट ऑफ द प्लॉट. लगातारचा दुसरा षटकार. चौसष्ट धावा बॅटिंग करणारी टीम निर्वी मंथन 11 करू शकते, तर 65 धावांचा पाठलाग रिद्धी सिद्धी 11 परखंदे का करू शकत नाही असा आता प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय. तो निर्वी मंथन 11 या टीमला लगातार 2 षटकार आलेत. मॅच मध्ये या दोनही षटकारांनी जान ओतले. शेवटचे आता 16 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 40 धावांची. 16 चेंडू 40 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळते. कुणाल पाटीलकडे ठासून भरलेली गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेला तो मात्र न्याय देतोय. तिसरा डीप मिड विकेटला लगातारचा तिसरा षटकार. ठोक डीजे. हवाई मैदानावरती नक्कीच तसा प्रयत्न खेळाडू सुद्धा प्रेक्षक सुद्धा करतील. शेवटचे आता 15 चेंडू 34 धावांची गरज आहे. अभिषेक कदम यांनी आम्हाला खूप दिवसापूर्वी सांगितलं होतं, सनी पाटील आमच्या टीमचे कॅप्टन आहेत, अजय मोरे आमच्या टीममध्ये आहेत. मी त्यांना सांगितलं होतं की कागदावरती तुमचा संघ मजबूत आहे. प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य हेच असतं. आपण पाहिलं असेल सगळ्यात ताकदवार संघ रॉयल चॅलेंजर बँगलोर, पण त्यांना अद्याप एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही. आणि इथे आपण बघतोय पहिल्या पर्वात राजस्थान रॉयल्स कुमकुवत संघ होता, पण त्यानं मी तर म्हणेन ती स्पर्धा जिंकली होती. इथे कागदोपत्री जरी संघ निर्वी मंथन हवी वाटत असला तरी कुणाल पाटील सांगतोय क्रिकेटमध्ये कोणाला कमी लेखून चालता कामा नये. इथे मी चांगली कामगिरी करू शकतो आणि त्याने ठोकलेत ते तब्बल 3 षटकार. शेवटचे 15 चेंडू 34 ची गरज आहे. रुपेश सालुंके आहेत मला वाटतंय, आणि जर स्पर्धा जिंकली तर मला वाटतंय 25% रक्कम त्यांना द्या. हा मॅच बॉल महत्वाचा असतो. मॅच बॉल ला फार महत्व असतं, कारण त्यांना ठाऊक आहे ज्या मी तर म्हणेन रिदम मध्ये फलंदाज बॅटिंग करतोय त्याच्यासाठी हा चेंडू फार महत्वाचा असेल. कारण चेंडू जर का थोडासा जुना असेल ना तर चेंडू लवकर बाहेर ट्रॅव्हल होतो आणि बॅटिंग फेवरमध्ये हे वातावरण सध्या सुरू आहे. शेवटचे 15 चेंडू 34 ची गरज. इथेच भरपूर धावा चेस करण्याचा प्रयत्न कुणाल पाटील करेल.
डॉट बॉल येतोय. लगातार 3 षटकार लगावले त्यासाठी तेजसभाई उतेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज कुणाल पाटील याच्यासाठी आलेले आहेत. या अगोदर ऋषी पाटीलला अभि कदम यांच्या माध्यमातून आलेले आहेत. नक्कीच ते पारितोषिक दिलं जाईल. पण मॅच मध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 14 चेंडू धावा बनवायचे आहेत 34. बॅटची इनर एज विकेटच्या मागे हा चेंडू रेंगाळतोय. कोणतीच धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू या मॅच मध्ये थोडंसं दडपण निर्माण करेल. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये खरं तर बॅकफूट वरती येताना पाहायला मिळेल. निर्वी मंथन 11 टीमच्या अगेन्स्ट रिद्धी सिद्धी 11 परखंदे. मोठे फटके जरूर आलेत पण दुसऱ्या एंडनं सिंगल डबल येणं फार गरजेचं असतं. आणि आपण बघतोय जर का डॉट पर्सेंटेज वाढले तर ही मॅच दूर जाताना दिसेल. शेवटचे 13 चेंडू आता धावा बनवायचे आहेत त्या 34. निर्णायक चेंडू या मॅच मधील कुणाल खोपकरचे षटक. लगातार 3 षटकार आपण पाहिलेत आणि इथे येतोय या षटकातील चौथा षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 37. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 28 धावांची. भाई संदेश पाटील यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलेलं आहे. त्या अगोदर तेजस उतेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एकंदरीत तब्बल 1500 रुपयाचा मानकरी ठरतोय तो बॅट्समन कुणाल पाटील. कारण 4 षटकारांनी या मॅच मध्ये रोमांचकता निर्माण केले. शेवटचे 12 चेंडू 28 ची गरज आहे. ऋषी पाटील याच्यासाठी अभिषेक कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलेलं आहे. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. 12 मध्ये आता बनवायच्यात 28. आता समीकरण बनेल. या मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळेल. गोलंदाजालाही आता संधी असेल आणि विशेषतः कुणाल पाटीलला नॉन स्ट्रायकर एंडवरती किती काळ ठेवलं जाईल याकडे आता लक्ष दिलं जाईल. प्रत्येक प्लॅनिंग फार महत्वाची आहे. तुम्हाला प्लॅनिंग नुसार खेळ करावा लागतो. कॅल्क्युलेट बॅटिंग तुम्हाला करावी लागते. त्याहीपेक्षा प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळी रणनीती आखत तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागतं. आणि इथे मात्र अजय मोरे आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड कशी कामगिरी करतोय याकडे मात्र लक्ष असेल. शेवटचे 12 चेंडू आता 28 धावांची गरज आहे. बारा चेंडू 28 धावसंख्येची गरज. ट्रॉफीसाठीचा हा संघर्ष आहे. काल माथेरान आणि खऱ्या अर्थानं राधाकृष्ण गावडे जांभिवली ट्रॉफीसाठीचा संघर्ष आम्ही पाहिला. लाख रुपयाची स्पर्धा होती. विदाऊट कॉम्प्रोमाइज झाली आणि माथेरान टीमला कुठेतरी ऑब्जेक्शन घेतलं होतं. पण अखेर एका षटकात 15 धावांची गरज असताना 2 षटकात 16 पाहिजे होत्या. एका धावेचं षटक टाकलं माथेरानच्या डेल स्टेननं अर्थातच जीतनं. आणि एका षटकात 15ची गरज असताना त्या 15 धावा वसूल करत राधाकृष्ण गावडे जांभिवली संघानं माथेरान टीमला परास्त केलं होतं. इथे 64 भलेही उभारले असतील 65 चेस होऊ शकतात. वाईट बॉलचा इशारा. शेवटचे 12 चेंडू तसेच शिल्लक. आता धावा बनवायचे आहेत ते 27. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. दडपणे गोलंदाज अजय मोरेवरती. अजय मोरेला खरं तर आव्हान आहे. डावखुरी हाताचा फलंदाज नयन दलवीचं. यंगस्टर आहे नयन दलवी पण अजय मोरे ज्या पद्धतीने स्विंग करतो ना फायदा होईल तो बॅट्समन नयन दलवीला. लगातारचे 2 चेंडू वाईड येतात. मानसिक दडपण गोलंदाजावरती दिसतंय. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या त्या मात्र 26. तेजसभाई उतेकर यांच्या माध्यमातून पर षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ते फलंदाजांना.
ऑफ ड्राईव्ह केलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. अखेर या चेंडूला अडवलं जात आहे. एकेरीला दुहेरीत आणि दुहेरीला तिहेरीत या ठिकाणी परिवर्तित करत 3 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत. आणि या 3 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 65चा पाठलाग करताना 42. शेवटच्या आता 11 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत त्या 23. अकरा चेंडू 23 धावांची गरज. या मॅच मध्ये सुरुवातीला मानसलाही वाटलं असेल की एकतर्फीपणा येईल. भरपूर धावा उभारल्यात. सनी पाटील सारखा गोलंदाज पुढच्या टीमकडे, त्याच्यानंतर कुणाल खोपकर, अजय मोरे, पण सगळ्या गोलंदाजांवरती दडपण आहे. सनी पाटील वरतीच विशेषतः हल्ले चढवले. कुणाल खोपकर वरती 4 षटकारांचे प्रहार केले आणि तदनंतर या धावा वाचवण्यासाठी अजय मोरे हा गोलंदाज दडपणात दिसतोय. शेवटचे आता 11 चेंडू शिल्लक आणि 23 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग करणारा संघ जर सामना जिंकला तर तालुका प्रमुख भाई संदेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ते रिद्धी सिद्धी 11 परखंदे टीमला. उत्साह आत्मविश्वास कमी आहे. जोरदार अपील या ठिकाणी करण्यात आली होती आणि इथे मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. पंच कोणतीच प्रतिक्रिया दर्शवित नाहीत, याचा अर्थ चेंडू निर्धाव येतोय. शेवटचे 10 चेंडू 23 धावांची गरज आहे. मॅच कोणीही जिंकू दे, मी सांगतोय चेंडू डिलिव्हर होताना शांतता राखा. कोणाला तरी नुकसान सहन करावं लागेल. शांतता राखा, कदाचित अन्याय तुमच्यावरती होऊ शकतो. प्रॉपर टायमिंग, बेमिसाल टायमिंग, आपलातून फटका वायडिश लॉंग ऑन सीमा पार येतोय. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणारा षटकार. तर तेजस भाई उतेकर यांच्या माध्यमातून 1000 पारितोषिक लावली जातात. मॅच ही महत्वाची आहे. आउटसाइड ऑफ स्टंप पंचांनी नो घोषित केलंय. आपल्याला सांगायचीच गरज नाहीये. फ्रीचा चेंडू असेल. मॅच मध्ये परतलाय. कमालीची बॅटिंग कुणाल पाटील आणि त्याचा साथी फलंदाज नयन दलवी चांगली साथ त्याला देतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 49. शेवटचे 9 चेंडू आता 16 धावांची गरज आहे. फ्रीट असेल या चेंडूवरती. 9 मध्ये 16 बनवायचे आहेत. भरपूर अंतर कापत आलाय. रिद्धी सिद्धी 11 परखंदे. वाईट बॉल फ्रीट कायम असेल. शेवटचे 9 चेंडू आता 15ची गरज आहे. अभि कदम खरं तर यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत की ही मॅच दिसत होती तेवढी सोपी नव्हती आणि इथे मात्र आता कठीण होऊन बसले फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. फ्रीचा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चूक करतायत आणि येतोय 1 बाउंस ओव्हर द रोप, चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 54. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 8 आणि 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू 11 धावसंख्येची गरज. धावा जमवण्यासाठी भरपूर पर्याय आहेत, पण धावा वाचवायचे असतील ना तर फलंदाजाची विकेट महत्वाची असते. विकेट महत्वाची असते, पण इथे दिला आसमानी टोला. कॉमेंट्री बॉक्सच्या वरती येतोय षटकार.
साई कृपा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तेजसबाई उतेकर यांच्या माध्यमातून पर षटकाराला 500 होते आणि इथे मात्र आपण बघतोय हा षटकार ठोकला शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 7 5 धावांची गरज आहे. संजय पाटील यांच्याकडून 500 सागर पाटील यांच्याकडून 500 समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय विश्वनाथ भोसले 500 तेजसबाई उतेकर धावसंख्या झाले 61 शेवटचे आता 4 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत 6 चेंडू मध्ये 4 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. कुणाल खेळतो वैयक्तिक तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 13 चेंडू फेस केलेत 42 धावांवरती तो खेळतोय 6 मध्ये 4 बनवायचे. मॅच संपलेली नाहीये मॅच मध्ये काय घडेल हे बाकीत करणं फार कठीण आहे. 6 मध्ये 4 धावांची गरज. वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळ करतोय 6 मध्ये 4 बनवायचे. हा जे काय आहे ते सगळी काउंटिंग करून दिली जाईल. मागे वा रुपेश दादा उगाच निमित्त नको कारण क्रिकेट हा खेळच असा आहे. तुमचा जरूर संयम आहे पण बाकीचे पाठीराखेत प्रेक्षक. 5 चेंडू आता 3 धावांची गरज आहे. काय लढला मैदानावरती कुणाल पाटील. नक्कीच 43 धावांची इनिंग त्यानं साकारले आणि आपण बघतोय कुणाल खोपकरचं विशेषतः दुसरं षटक ज्या वेळेला त्यानं चोपलं ना 4 षटकार ठोकले ना तिथेच या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं शिरकाव केला तो रिद्धी सिद्धी 11 परखंदे या टीमनं. अजय मोरेवरती सुद्धा 24 धावा वसूल केला ही गर्वाची बाब आहे त्यासाठी. 5 मध्ये 3 पटका हवेत आहे सेफ्टली लँड होईल. रिकामा क्षेत्र आहे दुसरी धाव हवी आहे. विजय महत्वाचा आहे आणि इथे मात्र बघता बघता 2 धावा पूर्ण. शेवटच्या आता 4 चेंडू शिल्लक 1 धावेची गरज आहे. चार चेंडू 1 धावेची गरज. जयेश दलवी स्तब्ध बसलाय तो बघतोय कोणता संघ आमच्या वाट्याला येईल. पण इथे हा अभिषेक जाधवने षटकार ठोकत सांगितलं होतं की त्या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. 4 मध्ये 1 धावेची गरज आहे. पंच एक मिनिट आयोजक सांगतायत मला काही प्रॉब्लेम नाहीये. हा मिलिंद दादा त्या ठिकाणी आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. डॉट बॉल येतोय की विकेट ट्विस्ट मॅच बाकी आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. शेवटचे आता 3 चेंडू 1 धावेची गरज. उपसरपंच राकेश भाई जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. राकेश भाई जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गोरटन ग्रामपंचायत माजी उपसरपंच त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मनापासून स्वागत आणि त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं.
मागे व्हा, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. त्यांचे खेळाडू शांत आहेत, बाकी प्रेक्षक पुढे गेलेत. मला वाटते तिघे चौघे जण तयारीत असतील कुणाल पाटीलला उचलण्यासाठी. आता बघू कोण कोण उचलतंय. की मॅच निर्वी मंथन 11 पुन्हा एकदा खेचून आणते. 3 मध्ये एका धावेची गरज आहे. काही घडू शकतं, क्रिकेट आहे. कारण क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलंय 6 मध्ये 36 होतात, 6 मध्ये एक धाव सुद्धा होत नाही. 3 मध्ये एका धावेची गरज. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा चेंडू निर्धाव हवा आहे. निर्वी मंथन 11 या टीमला प्रेक्षकही म्हणत असतील की डॉट बॉल आला पाहिजे, एखादी विकेट आली पाहिजे. कुणाल पाटील नॉन स्ट्रायकर एंडवरतीच थांबला पाहिजे, जेणेकरून ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत येईल. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं कोणताही संघ जिंको, मॅच मध्ये रोमांचकता निर्माण झाली पाहिजे आणि तेच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. निर्णायक चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस पाटीलच्या हातामध्ये निकाल आहे निर्वी मंथन 11 या टीमचा. अखूळ टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती विजयी स्ट्रोक, विजयी षटकार. डीजे लाव, नाचू द्या आता. धन्यवाद डीजे. वन साइड हिरो. वन साइड हिरो खरं तर 14 चेंडू फेस केले, 43 धावांची इनिंग साकारली. संजित भोसले शांत होते, पुरस्कर्ते संजित भोसले शांत होते, पण जसा सामना जिंकला त्यांनी सुद्धा आपली जागा सोडली आणि ते आनंद उत्सव साजरा करतायत. पारितोषिक तर दिलं जाईल, पण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊन गौरव केला जाईल. कुणाल पाटीलला मी विनंती करतोय की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय बाई संदेश पाटील